दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन. तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगलमैत्री. तर आपला कालचा विषय काय होता? धम्मचक्र प्रवर्तन वग्गो संयुक्त निकाय. यामध्ये भगवान बुद्धांनी या धर्तीवर सर्वप्रथम जो उपदेश केलेला आहे दुःखमुक्तीचा, त्यांनी जे संबोधी ज्ञान प्राप्त केलेलं आहे पंचवर्गीय भिक्षूंना, ते उद्देशून सांगताना अष्टांगिक मार्ग आणि 4 आर्य सत्य यावर उपदेश केला. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की 2 टोकं जे आहे त्याला सोडून मध्यम मार्गाचं जीवन जगावं यावर जास्त भर दिली. आणि मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. या मार्गावर आरूढ व्हावे, प्रतिपादन करावे म्हणून भगवान बुद्धांनी त्या पंचवर्गीयांना सांगितलं की हे 2 जे टोकं आहे जे आपल्याला काही प्राप्त करून देऊ शकत नाही, ते आहे काम वासनेमध्ये लोळत राहणे, काम सुखल्लिकानुयोगो, काम सुखामध्ये लिप्त राहणे. दुसरा आहे अत्तमतानु किलानुयोगो, अथ मत किलानुयोगो, आत्मक्लेश, स्वतःला तडा देणे. हे 2 मार्ग सोडून मध्यम मार्गाने जीवन जगावं या प्रकारचा उपदेश केला. आणि 8 अंग जे अष्टांगिक मार्गाचे 8 अंग समजावून सांगितले. पहिला अंग सम्यक दृष्टी, दुसरा सम्यक संकल्प, तिसरा सम्यक वाचा, चौथा सम्यक कर्मांत, 5वा सम्यक आजीविका आणि 6वा सम्यक व्यायाम, 7वा सम्यक स्मृती आणि 8वा सम्यक समाधी. 8 अंग समजावून सांगितलेले आहे. तर काल आपण बघितलेलं आहे की एक अंगाचं जे विश्लेषण आहे पुढे येणार आहे. तर आपण हे 8 अंग बघितलेत. याचं जे काल थोड्या प्रमाणामध्ये आपण विश्लेषण बघितलं की थोडक्यामध्ये पाहूया. सम्यक दृष्टी याचं पहिलं अंग अष्टांगिक मार्गातलं काय आहे? सम्यक दृष्टी दुःख का ज्ञान म्हणजे दुःखाचे ज्ञान, दुःख समुदय का ज्ञान, दुःख निरोध का ज्ञान और दुःख निरोधागामिनी मार्ग का ज्ञान. या 4 तत्वाचं 4 मार्गाचं ज्ञान आहे. दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधाकडे घेऊन जाणारा, दुःख नाशाकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाचं ज्ञान आहे ते. याला म्हणतात सम्यक दृष्टी. या 4 याचं ज्ञान होणे किंवा एकाचं जरी 4 आर्य सत्यातून एकाचं ज्ञान जरी झालं की दुःख आहे एवढं जरी कळलं तरी सम्यक दृष्टी प्राप्त होतो, त्या मार्गावर आरूढ होतो. या 4 आर्य सत्याचं ज्ञान झालं तर सम्यक दृष्टी प्राप्त झाली. यामध्ये येतो की जग हे अनित्य, जग अनित्य है, बदलने वाला है. जग हे अनित्य असून सतत बदलत आहे. प्रपंच हा, प्रपंच म्हणजे संसार. कसा आहे संसार? दुःखमय आहे. आणि आत्मा म्हणून अशी अविनाशी आणि अविकारी असा कोणताही पदार्थ किंवा वस्तू या जगात नाही. जे
अविनाशी, जिचा विनाश होऊ शकत नाही, जे नष्ट होऊ शकत नाही, असा आत्मा नावाची कोणतीही वस्तू या जगात नाही. इथे भगवान बुद्धाने जो उपदेश केलेला आहे तो कशावर आधारित? कर्मावर. कर्मानुसार सर्व काही प्राप्त होतो. अशा ज्ञानाने 4 आर्य सत्याचे ज्ञान होणे शक्य आहे. जर कर्मावर आपण भर दिली तर कर्मानुसार जर आपण यथार्थ ज्ञानाला सम्यक दृष्टी असे म्हणतात. कर्मानुसार जे कार्य करतो आणि यथार्थ ज्ञान प्राप्त करतो त्याला सम्यक दृष्टी असे म्हटले जाते. कारण अशा ज्ञानानेच 4 आर्य सत्याचे ज्ञान होणे शक्य आहे. म्हणून हे सम्यक दृष्टी पहिल्या प्रकारची. थोडक्यामध्ये सम्यक संकल्प काय? नष्कर्म्य संकल्प म्हणजे एकांतवास, सुखाची आवड. नष्कर्म्य संकल्प काय? एकांतवासात राहणे. अव्यापाद संकल्प म्हणजे प्राणीमात्रांवर शुद्ध प्रेम करणे. अव्यापाद संकल्प प्राणीमात्रावर प्रेम करणे. आणि अविहिंसा संकल्प म्हणजे दुसऱ्यास किंवा आपणास त्रास होऊ नये अशा इच्छा. या 3 संकल्पांना सम्यक संकल्प म्हणतात. सम्यक संकल्प 3 मिळून होत असतो. तिसरा आहे सम्यक वाचा. थोडक्यात याचं विश्लेषण पाहूया. सम्यक वाचा म्हणजे काय? खोटे न बोलणे. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. खोटे न बोलणे. पिसुनाय वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. चहाडी चुगली न करणे. हरुसाय वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. कठोर शब्दांचा वापर न करणे. आणि संपफलापा वेरमणी सिक्खापदं समादियामि. फालतूचा वार्तालाप, विनाकारणाची बडबड करणे, यावर संयम पाळला तर सम्यक वाचा होतो. या 4 वर संयम पाळला तर यांना सम्यक वाचा असे म्हणतात. सम्यक कर्मांत काय? सम्यक कर्मांत कर्म. काल आपण बघितलं कर्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? कर्म किती वेळा सांगितले तरी तुम्हाला काय ते पटणार नाही आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये काही फीड होणार नाही. कुशल अकुशल कृत्यांची गोळाबेरीज म्हणजे कर्म. कुशल अकुशल कृत्य करतो त्याला त्याची गोळाबेरीज म्हणजे कर्म. यामध्ये काय येतो? कर्मामध्ये प्राणघात. सम्यक कर्मात काय येतो? प्राणघात न करणे हे सम्यक कर्मात येतो. चोरी न करणे, परस्त्री गमन न करणे यांना सम्यक कर्मांत म्हणतात. म्हणजे या कर्मामध्ये किती आले शील? 3 शील आले. वाणीमध्ये किती आले? 4 शील आले. आणि सम्यक संकल्पामध्ये प्राणी मात्रावर दया करणे, दुसऱ्यास पीडा न देणे. सम्यक आजीविका. सम्यक आजीविका आहे वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता सन्मार्गाने ती करणे, यांना सम्यक आजीविका म्हणतात. कोणत्याही प्राण्याला इजा न करता, कोणाचीही पिळवणूक न करता, कोणालाही न लुबाडता, कोणासोबतही धोकेबाजी न करता योग्य मार्गाने कमवलेलं धन आणि त्यानुसार चालवलेली उपजीविका त्याला म्हणतात सम्यक आजीविका. त्यानंतर सम्यक व्यायाम. जे वाईट विचार मनात आले नसतील त्यांना उत्पन्न होण्यास सवड न देण्यासाठी प्रयत्न करणे. सम्यक व्यायाम काय आहे?
4 प्रकारचे प्रयत्न असतात, त्याला सम्यक प्रयत्न म्हणतात. हे व्यायामामध्ये किती येतात? 4. कोणकोणते? मागे सांगितले होते मी. पहिलं काय आहे? पहिला काय आहे? मनामध्ये वाईट विचार उत्पन्न होऊ न देणे, हे एक. त्यानंतर वाईट विचार जर असतील तर त्यांना काढून फेकणे. त्यानंतर चांगले विचार जर नसतील तर आपल्या अंदर संग्रह करणे, आणि जर आपल्यामध्ये चांगले विचार असतील तर त्याची अभिवृद्धी करणे, वाढ करणे. हे 4 प्रयत्न करणे म्हणजे सम्यक व्यायाम. या चांगल्या कामासाठी आपली मेहनत जातो, तेव्हा त्याला सजगता, होशमध्ये राहणे. म्हणून यामुळे आपलं अकुशल कर्म घडत नाही. ज्याचा आपल्या कृतीवर, विचारावर संयम आहे, असा व्यक्ती सम्यक व्यायाम करत आहे, योग्य मार्गावर आहे. या प्रकारे जे वाईट विचार मनात आले असतील त्यांना उत्पन्न होण्यास सवड न देण्याविषयी प्रयत्न करणे. जे वाईट विचार मनात उद्भवले असतील त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करणे. जे सुविचार मनात उद्भवले नसतील ते उत्पन्न करण्याचे प्रयत्न करणे, आणि सुविचार मनात उद्भवले असतील तर त्याला पुन्हा पुन्हा वाढवण्यासाठी बार बार उसको बढ़ाना चाहिए. जो विचार अपने मन में, जो गलत विचार है उसको क्या करना है? बाहर निकाल के फेंकना है, आने नहीं देना. दूसरा, अगर गलत विचार है तो बाहर फेंकना है, आने नहीं देना, उत्पन्न नहीं करना. दरवाजे अपने बंद करना है, बाहर से गलत विचारों को रोकना है, और जो गलत विचार अपने अंदर है उसको बाहर निकाल के फेंकना है, और जो अच्छे विचार अपने अंदर है उसको रोक के रखना है, और गलत विचार है उसको, ये जो नहीं है अच्छे विचार, उसको संग्रह करना है, जमा करना है. ये 4 मार्ग से चलने से सम्यक व्यायाम, ये मेहनत करना सम्यक व्यायाम है. त्यानंतर सम्यक स्मृती. सम्यक स्मृतीमध्ये काय आहे? शरीर अपवित्र पदार्थाने बनलेला है. हमारा शरीर कैसा है? 4 जो घटक है कैसे है? वो नष्ट होने वाले हैं, बदलने वाले हैं, गंदगी भरे हुए हैं, और अपने अंदर गंदगी है. 6 द्वार है, 6 द्वार से क्या निकलता है? गंदगी निकलती. इसीलिए ये शरीर पवित्र नहीं है. शरीर अपवित्र पदार्थाने बनलेला आहे. हा विवेक जागृत ठेवणे. माझं शरीर नाशिवंत आहे, गंदगीनं भरलेला है. इस शरीर में कितने प्रकार की गंदगी है? 32 प्रकार की गंदगी भरी हुई है. कल सिखाएंगे. गलत वाईट याने पदार्थाने बनलेला आहे. हा विवेक जागृत ठेवला पाहिजे की माझं शरीर गंदगीनं भरलेलं आहे. वारंवार याचं चिंतन केलं पाहिजे. या शरीराला या प्रकारचं चिंतन करणे अशुभ भावना, शुभ नाही आहे. हे शरीर शुभ नाही आहे. सुख दुखादी वेदनांचे वारंवार अवलोकन करने. अपने शरीर के अंदर जो सुखद दुखद संवेदना होती है उस पे ध्यान देना, बार बार उसका अवलोकन करना, जानना. सुखद है तो खुशी नहीं मनाना, दुखद है तो रोना नहीं है. सुख आए तो नाचे नहीं, दुख आए तो नहीं रोए, दोनों में समता रखे तो ही मंगल हो.
या सुखद दुःखद वेदनाचे वारंवार अवलोकन करणे, स्वतःच्या मनाचे अवलोकन करणे, मनामध्ये या क्षणाला काय उत्पन्न झालेलं आहे, हा धम्म ऐकणे, उपोषद पालन करणे, शील पालन करणे, दान देणे, कशासाठी? आपल्या चित्ताला निर्मळ ठेवण्यासाठी. आणि निर्मळ चित्त काय देतो? सुख देतो. आणि आपण जीवन कशासाठी जगत आहोत? सुखासाठी जगत आहोत. सुखाची झोप, सुखाचं भोजन, सुखाचं आराम, हे सर्व सुखासाठी जगत आहोत. परंतु सुखाच्या ऐवजी काय जमा करतो? दुःखही दुःख. कशामुळे? अज्ञानामुळे. शत्रू वाढवतो, वाणीचे दोष घडवतो, काही बोलून देतो, कोणाशी वैरत्व पाळतो, या प्रकारे काही ना काही करत राहतो आणि विचलित होत राहतो. म्हणून स्वतःच्या चित्ताचे अवलोकन करणे आणि कार्यकारण, परंपरा इत्यादी तात्विक गोष्टीचे चिंतन करणे. कार्य कारण भाव. मी जे दुखी आहे तर चिंतन केलं पाहिजे, मेरे दुख का कारण क्या है, मैं जो दुखी हूँ इसका कारण क्या है? दूसरा कोई भी नहीं, मेरे दुख का कारण मैं ही हूँ. क्यों? अगले वाले ने, सामने वाले ने गाली दिया और मैं दुखी हुआ. क्यों? गाली देने से दुखी हुए क्या? कब दुखी हुए? मैंने जब उनकी गाली को स्वीकार किया तब दुखी हुआ, तब वेदना हुई. इसने गाली दी, तब तक दुखी नहीं था. अगर स्वीकार नहीं करते दुख नहीं होता. या प्रकारे आपण आपल्या चित्ताला सदैव जागरूक ठेवलं पाहिजे. याला सम्यक स्मृती म्हणतात. सजगता आतापि संपजानो सती. संप्रज्ञान, जागृत, स्मृती, जागृत, सजगतावान, याला सम्यक स्मृती म्हणतात. 8वा आहे सम्यक समाधी. काल सांगितलं सम्यक समाधी काय? इथं लटकलेले आहे तुम्ही लोक. आणि समाधी काय आहे मग? समाधी काय? जर सम्यक समाधी मनाची एकाग्रता आहे तर मग समाधी काय आहे? समाधी कोणत्याही विषयावर लावता येते. मन एकाग्र करणे कोणत्याही विषयावर करता येते. मनाला अटकाव लावणे, जसं एखाद्या खुट्याला गाय बांधली, बैल बांधला, बकरी बांधली तर ते खुट्याच्या भोवतालाच फिरते, ते तिथेच आहे. त्या खुट्याला बांधून आहे म्हणून पलीकडे जाऊ शकत नाही. असंच मन एखाद्या विषयाला धरून जर आपण स्थिर केलं तर एका जागेवर समाधी लागते. परंतु आपल्याला त्या समाधीची गरज नाही आहे. आपल्याला पाहिजे सम्यक समाधी. आणि सम्यक समाधी म्हणजे निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता. निरंतर, त्यामध्ये खंड नाही, अखंड, निरंतर एकाग्रता. निर्मल चित्त की, ऐसे भी नहीं. इधर में समाधि प्राप्त कर सकते हैं किसी विषय पर, क्रोध पर भी कर सकते हैं, शत्रु पर भी कर सकते हैं. अरे उसने मुझे गाली दिया, उसने मुझे गाली दिया, उसने बार बार, 1 दिन हो गया, 2 दिन हो गया, 3 दिन हो गया, समाधि लग गई उसको. उसी के ऊपर चित्त है, इधर भी नहीं जा रहा, उधर भी नहीं जा रहा, वो समाधि तो हो गया. समाधि गलत विषयों पर भी हो सकती है. हमें वो नहीं चाहिए. हमें चाहिए निर्मल चित्त की निरंतरता, वो चाहिए. निर्मल चित्त. निर्मल चित्त होगा तो शत्रु के ऊपर नहीं देखेगा, किसी विषय को नहीं देखेगा. वो देखेगा तो बदलाव देखेगा. अरे ये तो मेरा शत्रु आज है, कल तो मित्र बन सकता है. ये तो आज दुख है, कल तो बदल सकता है. ये चीज़ तो दिखती वैसी है ही नहीं, वो तो बदलती जा रही है. वो बार 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 सच्चाई देखता है. तो सच्चाई सामने आती है तो अपने मन को
समता में रखता है, निर्मल रखता है और बढ़ाता है, बढ़ाते जाता है, निर्मलता बढ़ाते जाता है और समता में रखते जाता है। ये है सम्यक समाधी। रोज चाहिए हमें। सगळ्या काम वासनांचा निरोध करून व इतर दृष्ट मनोवृत्तीचा निरोध करून योगी वितर्क आणि विचार यांनी युक्त आणि विवेकापासून उत्पन्न झालेल्या प्रीतीने आणि सुखाने युक्त असे प्रथम ध्यान संपादन करतो। सम्यक समाधि में ध्यान भी आता है, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, ध्यान में आगे बढ़ता है। क्यों? निर्मलता है और समता है। निर्मलता टिकी हुई है, समता में रहता है, विचलित नहीं होता, इसीलिए पहला ध्यान लग गया समता के कारण। वितर्क आणि विचार हे शांत झाल्यावर जी चित्ताची प्रसन्नता, जी चित्ताची एकाग्रता तिने युक्त वितर्क विचार विरहित व समाधीपासून उत्पन्न झालेल्या प्रीतीने, प्रीती उत्पन्न होती है, निरंतरता रही, निर्मल चित्त की प्रीति उत्पन्न होगी आणि सुखाने युक्त असे द्वितीय ध्यान संपादन करतो। दूसरा ध्यान लग गया निर्मल चित्त के कारण। प्रीतीच्या त्यागाने तो उपेक्षा युक्त होतो। प्रीति उत्पन्न होती है तो समता में रहता है, नहीं ये बदलने वाली है, खुशी रहने वाली नहीं है। प्रीति उत्पन्न होती तो उपेक्षा भाव रखता है, समता रखता है, खुश नहीं होता। जागृत स्मृतिमान होसाता समाधी सुखाचा अनुभव घेतो, त्याला आर्यजन उपेक्षायुक्त स्मृतिमान आणि सुखी असे म्हणतात। अशा प्रकारचे तो तृतीय ध्यान संपादन करतो। सोमनस्स आणि दोमनस्स, कुशल चित्त आणि अकुशल चित्त, दौर्मनस्य मनाचा संताप, सोमनस्य कुशल चित्त यांचा पूर्वीच नाश झाल्यावर सुख आणि दुख याचा निरोध करतो। सुख में भी नहीं वो लिप्त रहता और ना दुख में दुख मानता। तो सुख दुख विरहित उपेक्षा आणि जागृत स्मृती यांनी परिशुद्ध असे चतुर्थ ध्यान संपादन करतो। याप्रमाणे 4 ध्याने संपादन करणे याला सम्यक समाधी असे म्हणतात। 4 ध्यान प्राप्त हो गया तो सम्यक समाधी प्राप्त हो गई। भगवान बुद्धाने या 4 आर्य अष्टांगिक मार्गाला मध्यम मार्ग असे म्हटलेले आहे। त्याचे प्रत्येक अंग 2 अंताच्या मध्ये आहे। म्हणून ह्या अष्टांगिक मार्गाचे जे प्रत्येक अंग 8 अंग आहे, त्याचं प्रत्येक अंग काय आहे? मध्यम मार्ग। मध्यम मार्ग 2 टोकं आहे, त्याच्या मधातूनच चालतो, ना या टोकाला जात शरीराला तडा देण्यास, ना त्या टोकाला जात वासनेमध्ये लोळत राहण्या। दोनही टोकं सोडून हे 8ही अंग मध्यम मार्गाने घेऊन जातो। यामध्ये असं म्हटले आहे की उदाहरणार्थ चैनी लोकांची दृष्टी म्हटली म्हणजे कशी आहे? खाओ पियो मौज करो। चैन से रहने वाले लोग क्या सुख किस बात में? अभी भी बहुत से लोग सुख से रहते हैं अपने घर में, उनको ना धर्म चाहिए ना कुछ चाहिए, सुखी है बेचारे घर में। घर में चैन से रहते हैं ना, उनको धर्म की जरूरत है क्या? घर में सुख से बैठे। चैनी लोकांची दृष्टी कशी आहे? खा प्या आणि मजा करा करत आहे बिचारे, घरात खाऊन पिऊन टीव्ही पाहत आहे, बसून आहे, मजा करत आहे। हा दृष्टीचा एक अंत आहे, परंतु जानकारी नसल्यामुळे, धम्माचं ज्ञान नसल्यामुळे तो अंत कसा आहे बुद्धाने कसा सांगितला? खा प्या मजा करा। हीनो गम्मो पुतुजनिको अनर्यो अनत्त संहितो। हीन आहे, ग्राम्य आहे, टाकाऊ आहे, अनाडी लोकांसाठी आहे, मूर्ख लोकांसाठी आहे, अनर्थासहित आहे, आपल्या जीवनाचा अर्थ साध्य होत नाही हे त्यांना माहीत नाही, म्हणून घरामध्ये चैन से बैठ गए, खा पी के मजा कर रहे हैं। एक अंत तापसी लोकांचा दृष्टी म्हटली म्हणजे व्रतानी शुद्ध, तपाने शुद्धी, देहदंडाने शुद्धी, हा दृष्टीचा दुसरा अंत। दुसरा टोक कसा आहे? दुसरा अंत की आपल्या शरीराला तडा दिली
देहदंडन केलं तर आपल्याला खूप मोठा लाभ होते. या प्रकारची दृष्टी. अंत चैनीचा आणि दुसरा अंत देहदंडाचा यांच्या मधला म्हटला म्हणजे 4 आर्य सत्याचे यथार्थ ज्ञान. चैनी लोक म्हणतात वाटेल ते संकल्प संकल्पावे. तापसी म्हणतात संकल्पाचा समूळ नाश करावा. जे खाऊन पिऊन मजेमध्ये आहे ते म्हणतात आज एक इच्छा उत्पन्न झाली तर पूर्ण करा, दुसरी उद्या करा, उद्या परवा तिसरी उत्पन्न करा तेही पुरी होईल, त्याच्यानंतर पुन्हा उत्पन्न करा तेही पुरी होईल. खाओ पिओ मजा करणारवाले या प्रकारच्या इच्छा जागृत करत राहतात. आणि दुसरा व्यक्ती काय म्हणतो की जेवढे संकल्प आहेत सर्वांचा समूळ नाश करा, काही उत्पन्न करायचे नाही, काही विचार करायचा नाही, सारेच्या सारे नष्ट करायचे. म्हणजे इथं तेव्हा आपल्याला सुख मिळेल असा विचार करतो. 2 अंताच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे सम्यक संकल्प. याप्रमाणे बाकी अंगाचीही मध्यवर्तीता जाणावी. या प्रकारे मध्यम मार्ग आपण जाणला पाहिजे. यामध्ये भगवान बुद्धांनी हे सांगितलेले आहे, यह दुख आर्य सत्य है. इस संसार में उत्पन्न होना, जन्म लेना दुख है, जरा वृद्धावस्था दुख है, मरण भी दुख है, शोक, कोई मरा है तो हम शोक में डूबेंगे, प्रिय वस्तु के प्रति वियोग दुख है, पिए ही विपयोगो दुखो, अपिए ही संपयोगो दुखो, यंपि इच्छं न लभति तंपि दुःखं, संखितेन पंचुपदा नखंदा दुखा. भगवान बुद्ध ने क्या बोला है कि प्रिय व्यक्ति का वियोग होना दुख है, अप्रिय व्यक्ति का संयोग होना दुख है, और जो इच्छा करते वो इच्छा पूरी ना होना दुख है. यंपि इच्छं न लभति तंपि दुःखं, संखितेन. लास्ट में भगवान बुद्ध क्या बोलते, भिक्खु हो संक्षेप में बता रहा हूँ, थोड़े में बता रहा हूँ कि दुख क्या है. तो क्या दुख बताया बुद्ध ने, थोड़े में समझा दिया, पूरा के पूरा दुख. संखितेन पंचुपदा नखंदा दुख. 5 उपादान के प्रति आसक्त होना ही सबसे बड़ा दुख. और 5 उपादान क्या है, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. और शरीर अपना किस इससे बना है, ये 5 से बना है. शरीर जो बना है 5 से, ये 5 है अपने अंदर, तभी दुख है. ये नहीं है दुख खत्म. 5 के प्रति आसक्त होना यही दुख है. उपादान बोला इसको, आसक्त होना यानी उपादान. पंचुपदा नखंदा दुख. 5 उपादान के प्रति आसक्त होना ही दुख है, दूसरा कोई दुख नहीं. थोड़े में समझा, यही दुख है. तो हमें क्या करना पड़ेगा, 5 के प्रति जो आसक्ति है, क्या आसक्ति है, रूप देखा चाहिए चाहिए चाहिए, नहीं मिला नहीं मिला दुख, मिला खुशी के मारे सुख, कुछ दिन के बाद में बदल गया फिर दुख. आंखों से रूप, उसके बाद में रूप देखने के बाद में क्या हुआ, मन में वेदना हुई, सुखद हुई ना. अच्छा है तो सुखद हुई, बुरा है तो दुखद हुई. क्या है, रूप के कारण वेदना उत्पन्न हुई, जो दुःख बढ़ते जा रहा. या प्रकारे दुःख वाढते की रूप पाहिल्यामुळे वेदना होते. सुखद किंवा चांगलं असेल तर सुखद, वाईट असेल तर दुःखद. वेदना झाल्यानंतर संज्ञा, मूल्यांकन, नहीं ये ठीक नहीं, ये ठीक है, ये ठीक नहीं, ये ज़्यादा देर तक खुशी देने वाला, ये कम देर तक देने वाला, ये नहीं चाहिए और चाहिए. मूल्यांकन करता है उसमें, उसी चीज़ में संज्ञा. वो मूल्यांकन करने के वजह से ये अच्छा है ये बुरा है, संस्कार बनना शुरू हो गया.
जो अच्छा लगता उसके तरफ भागेगा, बुरा लगता उसका द्वेष करेगा। दोनों तरफ से फंस गया कि संस्कार बन रहे हैं, दोनों तरफ संस्कार। अब चित्त वो तो ग्रहण करने वाला है, जमा करने वाला है, फिर जन्म देने वाला है। विज्ञान ही है, बनते जा रहा विज्ञान बनते जा रहा, तो जन्म देगा, बार बार जन्म देगा। इसी के कारण ये 5 के कारण बार बार जन्म मिलेगा। और दुख, यही 5 को दुख है, इसको समझना है। तो यहाँ तक अपन ने समझ लिया है दुख क्या है। कल देखेंगे 4 आर्य सत्य, उसमें क्या क्या आता है, उसका थोड़ा सा खुलासा करके, विश्लेषण करके थोड़ा अभ्यास करेंगे। आज के दिन इतना ही बता के समाप्त करता हूँ। सर्वांचे मंगलो सर्वांचे कल्याणो अशी मंगलाची भावना करतो आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द संपवतो। सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो। जे काही आपण पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे